गुणोत्तर आणि प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन याच्या संदर्भाने आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी चार्ट्स तयार करायला लावलेले होते कन्वर्जनचे, की जेणेकरून ही उदाहरणं सोडवताना आपल्याला अडचण यायला नको. मुळात म्हणजे ज्या वेळेस आपण गुणोत्तर आणि प्रमाण हा घटक पाहत आहोत, त्याच्यामध्ये कालच्या घटकामध्ये काही सूत्रसुद्धा तुम्हाला दिलेली आहेत तिथे, जे तुम्हाला आज उदाहरण सोडवताना काही जागेवर कामा येणार आहेत. कारण सूत्र समोर लक्षात असलं, तो जो फॉर्म्युला असतो तो आपण ज्या ज्या वेळेस उदाहरण त्या प्रकारचं आलं की तो फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी वापरायचा असतो. म्हणून त्या खूप फॉर्म्युलांवरती आपण एक्झाम्पल्स घेणार नाही. जसा एक तुम्हाला होता की बघा, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार, हे एक होतं. मधल्या पदाचा स्क्वेअर केल्यानंतर अंत्यपदांचा गुणाकार केला जातो, हा सुद्धा एक पार्ट होता. म्हणजे प्रमाण ॲडजस्ट करत असताना हे काही सूत्र आहेत, या सूत्रांवर आधारित सुद्धा काही उदाहरणं असणार आहेत, ती सुद्धा तुम्हाला सोडवायची आहेत. ठीक आहे. तर ह्या टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे की जसं उदाहरण बदलतं, म्हणजे जसं नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण जातो, त्यानंतर उदाहरण सोडवताना सुद्धा आपल्या काही गोष्टी ह्या चेंज होतात. फॉर एक्झाम्पल कसं, जसं इतर उदाहरण आपण सोडवताना एक सारख्या पद्धतीने सोडवतो, इथे मात्र तसं नाही आहे. काही ठिकाणी कन्वर्जन करावं लागेल, काही ठिकाणी सूत्र वापरावे लागतील, बरोबर. काही ठिकाणी वयवारी आहे, वय काढावे लागतील, ते करावं लागेल. म्हणजे जसं एक्झाम्पल बदलेल, काही ठिकाणी आता कोण असतील, कोणानुसार पण आपल्याला उदाहरणं सोडावे लागतील. म्हणजे हा गुणोत्तर आणि प्रमाण ह्या टॉपिकचा एक्झाम्पल आपण सोडवित असताना यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण जरी दिलेलं असलं तरी आपल्याला प्रॉपर गुणोत्तर म्हणजे काय, रेशो म्हणजे काय, प्रपोर्शन म्हणजे काय, याचा बेस जर माहिती असला तर मग आपल्याला उदाहरण सोडविताना अडचण येत नाही. कसंही उदाहरण नाही, तेजस्वीने अजून शेअर केलेले नाही, केलेले नाही. ओके. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. मला सांगायचं काय आहे तुम्हाला, याच्यामध्ये मग आपल्याला गरजेचं काय आहे, ह्या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करावा लागेल. वेगवेगळ्या पॅटर्नचे उदाहरणं सोडावे लागतील. समजा मी जरी एक उदाहरण घेतलं, पण मग समजा त्याच धर्तीवर जर उदाहरण नाही आलं, म्हणजे तसंच उदाहरण गुणोत्तर प्रमाणावर येईल का, तर नाही. वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण येऊ शकतं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की किलोग्रॅम ग्रॅममध्ये कन्वर्जन येऊ शकतं, मीटर सेंटीमीटरमध्ये असेल, किलोमीटरमध्ये असेल, टाईम सेकंडमध्ये असेल, बरोबर, लिटर मिलीलिटरमध्ये असेल, डेकामीटरमध्ये असेल. ह्या पद्धतीचे कन्व्हर्जन्स येऊ शकतात. ओके. त्यानंतर वय सुद्धा विचारले जाऊ शकतात, वयांचं गुणोत्तर विचारलं जाऊ शकतं, म्हणजे एजचा रेशो काढायला लावलं शकतात. काही वेळेस संख्या दिलेल्या असतील प्रमाणामध्ये, मग त्याच्यामध्ये अंत्यपद असतील, मधलं पद असेल, मग यावरून आपल्याला कुठलं तरी एक पद विचारलं असेल, मग किंवा त्या संख्या शोधायच्या. पदं दिलेली असताना संख्या दिलेल्या असतील तर मग त्याच्यावरून काही प्रमाणात आहेत का ते शोधायचं. कोण दिलेले असतील, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य उदाहरणाचा जो सोल असणार आहे, जो बेस असणार आहे, सेंट्रल थीम असणार आहे, ती सारखीच असते, ती खूप सारी बदलत नाही. पण स्ट्रक्चर जे आहे, रीडिंग करत असताना उदाहरण जेव्हा तुम्ही वाचणार त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे हे उदाहरण तर वेगळंच आहे, असं वेगळं वगैरे काहीच नसणार उदाहरण, बरोबर. प्रत्येक उदाहरण सोडवित असताना जो कालचा टॉपिक आपण पाहिलेला आहे, जो काल आपण गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाची काही गोष्टी आपण प्रमाण मानून घेतले, की सूत्र कशी असतात, की समजा मधल्या पदाचा वर्ग असेल तर अंत्यपदांचा गुणाकार असतो, त्याच्या बरोबरीने अंत्यपदांचा गुणाकार असेल तर मध्यम पदाचा गुणाकार असतो, संक्षिप्त रूप कशी लिहितात, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. शेलर अजून स्क्रीन शेअर केलेले नाही. तर मग या पद्धतीने तुम्हाला थोडं उदाहरणांची एक्स्ट्राची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागणार आहे आणि उदाहरणं सोडवण्याचं व्हेरिएशन सुद्धा ठेवावं लागेल. आता 5 ते 6 मुलांनी फक्त काल मला ग्रुपला जो मी चार्ट सांगितला होता तो शेअर केला. आता मला मेसेज करा बरं, किती मुलांनी चार्ट तयार केलाय. काल मी तुम्हाला कन्वर्जनचा चार्ट तयार करायला लावलेला होता, किती मुलांनी चार्ट तयार केला. कारण काहींचा आला
बाकीच्यांचा काही मला ग्रुपवरती दिसला नाही. आता ग्रुपमध्ये जवळजवळ 40 मुलं आहेत आपली. ठीक आहे. मग 40 मुलांमध्ये 4-5च मुलांनी फक्त कालचा व्हिडिओ बघून त्याच्यावर काम केलं का? मग अशा पद्धतीने जर काम होणार असेल, मग तुम्हाला पुढे उदाहरणं कशी कळणार ती? बरोबर आहे का नाही? काल मी तुम्हाला ते का सेंड केलेला होता व्हिडिओ, कारण मला माहिती होतं की तो सगळा कंटेंट हा तेवढ्या ठराविक ठरलेल्या वेळेमध्ये होणार नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की, आणि विशेष म्हणजे लिंक टाकल्यानंतर मॅसेजमध्ये लिहिलेलं सुद्धा होतं की ह्या व्हिडिओमध्ये मी एक चार्ट तयार करायला सांगितलं आहे. आणि मला वाटतं हार्डली 5वीच्या बुकमध्ये आहे. बरोबर आहे ना तेजस्विनी? 5वीच्या बुकमध्ये आहे. आपण 5वीच्या बुकमध्ये शिकतो ते, पण आपण ते विसरतो. आणि ज्या वेळेस आपल्याला कळलं पाहिजे की कुठल्या उदाहरणांसाठी कुठली गोष्ट गरजेची आहे. बरोबर आहे का नाही? हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी कामात येते. आणि म्हणून मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून जसे जसे आपले लेक्चर चालू आहेत त्यावेळेस नेमकं बेसिक आपल्याला काय काय गरजेचं आहे ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेलं आहे की कुठल्या घटकासाठी तुम्ही काय प्रिपरेशन केलं पाहिजे. नुसतं एखाद दुसरं उदाहरण समजून घेऊन आपल्याला ते झालंय आणि मग मला ते यायला लागलं असं नसतंय. कारण उदाहरण जर फिरलं की मग मात्र आपली गडबड होते. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ज्या गोष्टी मी तुम्हाला बेसिक, हे उदाहरण ठीक आहे, एक उदाहरण आलं काय, 2 उदाहरण आलं काय म्हणजे तो टॉपिक आला असं होत नाही. पण जर त्या उदाहरणाच्या साठी आवश्यक असणारं बेसिक जर तुम्ही कव्हर करून घेतलं टोटल, मग मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उदाहरण आलं, कुठल्याही प्रकारचं उदाहरण ते फिरलं तरी सुद्धा अडचण येत नाही. बरोबर. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 1 मिनिट. ठीक आहे. चला आता मी स्क्रीन शेअर करतो. ओके. स्क्रीन शेअर झाली की मला मॅसेज करायचा. झाली का स्क्रीन शेअर? दिसते तुम्हाला? ठीक आहे. ओके. आपण आता टॉपिक बघू. गुणोत्तर, प्रमाण आणि चलन. काल आता आपण गुणोत्तराचा म्हणजे रेशो आणि प्रपोर्शन याच्या संदर्भाने आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. ओके. काल तुम्हाला सांगितलं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत रिपीट करून ते बघा, म्हणजे जेणेकरून तो टॉपिक आपल्याला समजला पाहिजे. आज आपण काय करणार आहोत, थोडंसं एक उदाहरणं पाहणार आहोत. त्याच्यावरती थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये काही उदाहरणं आहेत का ते आपण समजून घेऊ. आता हे जर उदाहरण तुम्ही पाहिलं, 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहेत. ओके. तर मध्यम पद कोणते? आता याच्याशी संबंधित 3 numbers आर proportional and their first and last number are 7 and 28. then what is the middle term? मधला जो नंबर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर काल एक आपण याच्यावरती एक फॉर्म्युला लिहिला. बरोबर. काय लिहिलेला आहे? मध्यम पदाचा वर्ग. बरोबर. काय असतं म्हणजे जर 3 पद दिले असतील ए, बी आणि सी, असे जर 3 पद असतील तर यावेळेस काय करायचं असतं, मधलं जे पद आहे, मिडल जे टर्म इथे आहे त्याचा काय होईल? वर्ग. बरोबर. आणि त्यानंतर पहिलं आणि शेवटचं. ओके. ह्या दोघांचा काय करायचा? गुणाकार. असंच आहे ना? मेसेज टाका बरं. बरोबर. मग इथे काय दिलंय तुम्हाला? अंत्यपद दिलेली आहेत. काय दिलेली आहेत? आता मधलं पद विचारलंय म्हणजे सपोज बी विचारलेलं आहे असं गृहीत धरू आपण. पण आपण इथे काय करायचं आता हे झालं फॉर्म्युला, पण आपण इथे आता मधलं पद जे आहे, मिडल टर्म जे आहे ते आपण एक्स मानू. ओके. आता ते एक्स मानू आपण. मग एक्सचा स्क्वेअर बरोबर काय असेल?
पहिले आणि शेवटचं पद काय आहे? 7 आणि 28. 7 आणि 28 काय येतो यांचं मल्टिप्लिकेशन मॅसेजमध्ये टाका. ठीक आहे, चला बघा आता काय येतं. 196. ओके प्रणय मॅसेज टाक. काय येतो? स्क्वेअर रूट आपल्या इथं एक्सचा जर आपण आता 196चा स्क्वेअर रूट काढला तर काय येतं? टाका मॅसेजमध्ये फटकन सगळ्यांनी. 196 कशाचा वर्ग आहे? 14चा. ओके एक्सची किंमत काय आली? 14. ठीक आहे, मग काय आलं मध्यमपद? तुमचं काय मानलं होतं तुम्ही? मध्यमपद एक्स मानलेला होता. मग ह्या दोन संख्यांच्या जे अंत्यपद होते, 3 संख्या प्रमाणात होत्या, पैकी अंत्यपद होते 7 आणि 28, तर मध्यमपद विचारलेलं होतं. तर मध्यमपद काय आलं? 14. 14 ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, पुढे बघू आपण. बघा आता, दोन भावंडांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही उदाहरणं येतात सोडवायला अत्यंत इंटरेस्टेड असतात. अगदी सिनियर बी विद्यार्थी असले त्यांना जरी हे उदाहरण दिलं त्यांना सोडवायला खूप इंटरेस्ट येतो, कारण या उदाहरणांमध्ये आहे ना लॉजिक लावायला, उदाहरण सोडून बघायला, गणितीय आकडेमोड करताना थोडासा इंटरेस्ट येतो. आम्ही सुद्धा ज्यावेळेस इतर उदाहरणं बघतो त्यापेक्षा अशी वय काढायचं आहे, एखाद्या संख्येचं गुणोत्तर करायचं आहे, काही समजा असं 10 वर्षापूर्वी इतकं वय होतं, 15 वर्षानंतर किती असेल, अशा गोष्टी आल्या की थोडासा इंटरेस्ट वाटतो आणि ते सोडवायला घेतात. पण बेसिक माहीत नसलं का चुकून जातं ते उदाहरण, सराव नसतो. त्यामुळे मग इथे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, हे उदाहरणं सोडवायला इंटरेस्टेड आहेत, पण ज्या प्रॉपर ज्या गोष्टी आहेत हे उदाहरणं सोडवत असताना त्या आपण सरावाने साध्य करून घ्यायच्या. ठीक आहे, तर बघा, दोन भावंडांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर किती होईल? 6:7. ओके 10 वर्षांनी. हा एक पॉईंट आहे ना, अदर जेव्हा तुम्ही उदाहरण वाचतात, हे उदाहरणं वाचत असताना पेन्सिल घ्यायची आणि पेन्सिलने महत्त्वाचं, समजा फॉर एक्झाम्पल मी तर वाचलं की दोन आजच्या वयाचे, मी तर लगेच अंडरलाईन करेल, आजच्या वयांचे गुणोत्तर किती आहे? 4:5. तुम्ही वाचत असताना ह्या गोष्टी करायच्यात. आजच्या वयांचे गुणोत्तर किती? 4:5. 10 वर्षांनी, म्हणजे प्रश्नात काय काय दिलेलं आहे ते अधोरेखित होतं. म्हणजे नुसतं उदाहरण सोडवताना महत्त्वाचं नाहीये, काय दिलंय ते समजून घ्या. 10 वर्षांनी गुणोत्तर किती आहे? 6:7. ओके, तर मोठ्या भावाचे काय? मोठ्या भावाचं विचारलंय. इथं 2 भावंड आहेत ना, मग एक मोठा आणि एक लहान आहे, मग एक मोठा भाऊ झाला. मोठ्या भावाचे किती वर्षानंतर? 15. याला मी अंडरलाईन केलं. 15 वर्षानंतर वय किती, म्हणजे विचारलेलं काय आहे ते मी आधी कन्क्लूड केलं. बघा आता आता आधी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की जे उदाहरण दिलेलं असेल आपल्याला सोडवता येतं न येतं हा नेक्स्ट पार्ट असतो. पहिली जी स्टेप आहे तुमची, फर्स्ट स्टेप, कुठलंही उदाहरण समोर पाहिल्यावर दिलेलं काय, त्याच्यात गिवन काय, ते तुम्हाला आधी कळलं का, त्याने काय काय दिलेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने विचारलेलं काय आहे. बऱ्याचदा आपण उदाहरण सोडवायला घाई करतो, काय विचारलंय तेच आपल्याला माहित नसतं, अर्धवट काहीतरी लिहून मोकळे होतं उत्तर येत असून सुद्धा. म्हणून उदाहरण सोडवता आलं, मला उत्तर काढता येतं, हा नेक्स्ट पार्ट झाला. पण पहिला जो पार्ट आहे तो कुठलंही उदाहरण असू देत, कुठल्याही घटकाचं जर लेखी उदाहरण आलं, जसं सिम्प्लिफिकेशनचे उदाहरण आपण निरीक्षण करतो, कुठं काय काय साईन दिलेला आहे, कंसात काय दिलंय, स्क्वेअर कशाचा दिलाय, तो किती स्क्वेअर जे ब्रॅकेट आहे ती किती नंबर्स पर्यंत लागू पडते आहे, ते जसं ऑब्झर्वेशन महत्वाचं असतं त्या एक्झाम्पल्समध्ये, तसं लेखी उदाहरणांमध्ये काय करायचं, उदाहरण व्यवस्थित वाचायचं, दिलेलं काय आहे त्याला पेन्सिलने छानपैकी अंडरलाईन करायचे, आणि मग नेमकं विचारलेलं काय, ह्या प्रश्नात काय आपल्याला काढायला लावलंय ते प्रॉपर वाचायचं, म्हणजे उदाहरण तुम्हाला कळलं असं त्याचा अर्थ होतो, आणि मग नंतर आपण आपलं डोकं वापरायचं आपल्याला उदाहरण कसं सोडवता येतं. ओके, ज्याला उदाहरण कळलं, ज्याने उदाहरण समजून घेतलं, त्याला कितीही अवघडातलं अवघड उदाहरण सुटतं.
नाही तर मग बऱ्याचशा मी जसं नेहमी सांगतो, पेपर सुटल्यावर कळतं की अरे हे उदाहरण तर असं सुटत होतं, हे तर मला जमतंय, पण तेव्हा जमलं नाही म्हणजे याचा अर्थ काय, उदाहरण घाई गडबडीत वाचलं. ठीक आहे. मग बघा आता काय दिलंय तिथे, इथं मोठा भाऊ विचारलेला आहे वय, 2 भावंड आहेत. मग आता याच्यामध्ये एक लहान भाऊ असेल, बरोबर, आणि दुसरा कोण असणार आहे, एक मोठा भाऊ असेल. मग आता इथे बघा, जर 2 भावंडांच्या वयांचं गुणोत्तर किती दिलंय रे, 4:5 आजचं. मग आजचे वय बघा बरं का, आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणतो फार तर मी इथे. आता हे तुम्हाला समजण्यासाठी लिहितो, नाही तर डायरेक्ट आपण लिहिलं असतं. काय आहे, 4:5. ओके. आता हे वयांचा गुणोत्तर झाला. मग आता लहान भाऊ जो आहे त्याचा विचार करू आपण, आणि 10 वर्षांनी जे गुणोत्तर आहे ते वेगळं आहे. आफ्टर 10 इयर्स, आफ्टर 10 इयर्स किती, 6/7. 7. मग आता जर यांचं वय लहान भावाचं पण आणि मोठ्या भावाचं पण, जर मग एक एवढं वय जर आपण गृहीत धरलं या ठिकाणी, मग हे जे गुणोत्तर आहे ते कसं लिहायचं माहिती का, लहान भावाचं वय 4x आणि मोठ्या भावाचं वय 5x, हे समजूनच घ्यायचं. असं दिलेलं असेल वयाचं गुणोत्तर, आणि जर 2 भाऊ म्हटलेले आहेत, 2 वस्तू म्हटल्यात, काही असू द्यात, डायरेक्ट हा x इमॅजिन करायचा, डायरेक्ट हा लहान 4x झाला, मोठ्याचा 5x झाला. झालं इथं वर. मग आता दिलेलं काय आहे, पहिलं तर मांडलं, पहिलं हे दिलेलं होतं याच्यावरून आपण हे घेऊन टाकलं, लहान भाऊ मोठा भाऊ 4x आणि 5x, याच्यावरून हे समजून, याच्यावरून मी ही स्टेप मांडली, हे झालं. पुढची स्टेप कशी आता क्रॉस होते, म्हणजे बऱ्याचदा काय करतात शिकवणारा, लिहून देतो फटकन, तर ते गडबड होते. आपण तेवढं कळतं. आता बघा, पहिलं जे गिवन आहे त्यावरून ही स्टेप लिहायची, ही पहिली ह्या गिवनवरून. ओके. या ठिकाणी जे मी लिहिलेलं आहे त्याच्यावरून तुमची ही स्टेप मी ओढली. बघा बरं का उदाहरण कसं कसं पुढे चालतं. आता मला दुसऱ्या स्टेपकडे जायचं आहे. मग इथे दुसरी स्टेप आहे काय, आफ्टर 10 इयर्स. किती, आफ्टर 10 इयर्स. 10. हां, काय दिलं इथे, आफ्टर 10 इयर्स त्यांच्या वयांचा गुणोत्तर किती आहे, रेशो 6:7. ओके. 7. हां, मग आता मी काय करतो, हा 4x आहे ना, आता हे आजचं वय झालं, हे कधीच आहे, आजचं. मग 10 वर्षानंतर, म्हणजे लहान भावाचं 10 वर्षानंतर, ओके, आणि मोठ्या भावाचं पण 10 वर्षानंतर. आता गुणोत्तर म्हटला म्हणून मी ते छेदस्थानी लिहिला, लक्षात आलं का, कारण गुणोत्तर मला काय घ्यायचंय, 6/7. म्हणजेच काय, आता 6/7 असा पण लिहितात, जसं कालच्या व्हिडिओमध्ये आहे 6/7 असा पण लिहितात. गुणोत्तरे अशा याच्यामध्ये लिहितात. मग त्याने असं जरी दिलेलं असेल, मी त्याला असं मांडलं आता. आणि मग 10 वर्षानंतर, आफ्टर 10 इयर्स जर म्हटलं, ओके, मग आता आफ्टर किती, 10 इयर्स, ही सेकंड स्टेप आहे. मग आफ्टर 10 इयर्स गुणोत्तर किती आहे, 6/7 किंवा 6:7, 6/7. ओके. मग इथं मी फक्त काय केलं, आजच्या वयामध्ये 10 वर्ष ॲड केलेत, हे इथं 10 इथं 10 दोघांच्या, आणि ते अपूर्णांकात लिहून घेतलं, कारण पुढे मला काय लिहायचंय, गुणोत्तरात लिहायचंय ना. मग 4x + 10 भागिले 5x + 10, पुढे त्याचं गुणोत्तर लिहिलं 6/7. ही स्टेप ज्याला कळली त्याच्याने उदाहरण सुटलं. कसं, हे बघा. आता याच्यानंतर पुढची स्टेप काय येणार, तिरकस गुणाकार. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की A/B = C/D, हे जर 2 गुणोत्तरात दिलेले असतील तर, काल शिकवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये, A × D × B × बघा, A × D = B × C, A × D = B × C. हे काल झालेलं आहे. टाका बरं मॅसेजमध्ये, काल कोणी कोणी बघितलं हे असं असतं, हे असं बघितलंय का काल. ओके, व्हेरी गुड तेजस्विनी. ईश्वरीने पण पाहिलं, म्हणजे हे असा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे. मग ज्याला तो माहिती आहे तो काय करेल लगेच, मग हे जर प्रमाण दिलेलं आहे, मग तो काय करणार, 7 × 4x + 10 = 6 इन ब्रॅकेट 5x + 10. आता हे कसं सिम्प्लिफाय करणार, 7 × 4x किती आला, 28.
हा 70 ओके इक्वल्स टू 30x प्लस 60. मग आता हे तर माहिती आहे की कुठून कुठे चेंज होताना कसं प्लस मायनस होतं. मग आता समजा हा 70 हा 60 इकडं आणू, हा प्लसचा मायनस झाला, हा 30x आहे, हा मायनस काय झाला 28x. ओके बर किती येतात इथे 10. हे किती आले? कुणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. माईक बंद करा. कुणाचा आहे? घरातला आवाज येतोय. हा काय आलं मग? म्हणून ट्वाइस एक्स बरोबर 10 आणि एक्स इक्वल्स टू 10/2 देन 5. एक्स इज इक्वल टू 5. आता हे काय मिळालं तुम्हाला? हा या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू मिळाली. पण मग आता लहान भावाचं वय किती येणार रे? लहानचं विचारलं असतं तर किती येणार हे? 20. 20. मोठ्याचा आजचं विचारलं असतं तर किती येतंय? 25 बरोबर. पण उदाहरणात काय विचारलेलं आहे आपल्याला? हे विचारलंय का? नाही. उदाहरणात काय विचारलं? मोठ्या भावाचे 15 इयर नंतर वय किती? ओके व्हॉट इज द एज ऑफ एल्डर ब्रदर आफ्टर 15 इयर्स. मग आजचं वय काय आहे त्याचं? 5x. मोठ्या भावाचं किती आता? 15 वर्षांनंतरचं 15 प्लस इयर नंतरचं वय आपल्याला काढायचं आहे. आता मग काय करणार? जो 5x आहे तो 5x अधिक काय 15. ठीक आहे 15 वर्षानंतरचं काढायचं ना. मग आजचं किती आहे आता बघा. 5x ची किंमत टाकली किती आली? 25 प्लस 15 इक्वल्स टू किती आला? 40. म्हणजे काय येतं? पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2. हा मिळतं. पर्याय क्रमांक 2 तुम्हाला दिसतोय. ओके आता बघा 3 संख्या दिलेल्या आहेत. 3 संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. किती? 3 4 4 5. त्यांच्या वर्गांची बेरीज दिली आहे 450. ओके तर त्या संख्या कोणत्या? अत्यंत सोपं उदाहरण आहे. 3 संख्या दिलेल्या आहेत. आधीच मी काय म्हटलं 2 जरी दिला तरी x टाकून घ्यायचा. 3 दिले आहेत. आता लगेच मी लिहितो 3x. ओके दुसरी लिहितो 4x. तिसरी घेतो 5x. पहिली स्टेप पहिल्या पार्टवरून उदाहरणाचा पहिला पार्ट रीड केला, पहिली स्टेप ओढली बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला उदाहरणाचा दुसरा पार्ट बघतो मी. त्यांच्या वर्गांची बेरीज पहिली संख्या 3x आहे, हा तिच्या कंसाचा वर्ग. वर्गांची बेरीज ना, मग मी तिघांच्या वर्गांची बेरीज करतो. आता ही मी दुसरी स्टेप मांडतो आहे. कशावरून मांडली? हे इथं दिलेलं आहे. त्यांच्या वर्गांची बेरीज संख्या मी घेतल्या 3 आणि कुठून घेतल्या? पहिल्या स्टेपवरून 3 4 5 वरून x फक्त त्यांना कोएफिशियंट घेऊन टाकला. आणि तो काय म्हणतो मग? त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? दिलेले इथं 450. दुसरी स्टेप झाली. हे झालं उदाहरणात दिलेल्या ज्या गिवन काही कंडिशन्स आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या स्टेप मांडल्या. इथून पुढे तुमचं गणित चालू होतं. मग आता सांगा 3x चा वर्ग काय येतो? 9x². आता याच्यासाठी उदाहरणाकडे पाहायची गरज नाही. 4x चा वर्ग 16x². 5x चा वर्ग 25x². हे किती आला? 450. मग आता इथं बेरीज काय येणार सगळ्यांची? 16 अधिक 25 अधिक 9 किती येतं? 50x चा वर्ग बरोबर 450. x चा वर्ग 450. हा इकडे जाईल खाली आता 50. मग किती येतं? x² बरोबर 9. म्हणजे काय येतो? x बरोबर 3 बरोबर. हा मग आता x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 3 मिळाली. त्याने काय विचारलेलं आहे इथे? त्या संख्या कोणत्या? सरळ दिसत आहेत. पहिली आहे 3x, दुसरी आहे 4x, तिसरी आहे 5x. काय येणार मग? 3 गुणिले 3, 4 गुणिले 3, 5 गुणिले 3. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. कुठं दिसत? ऑप्शन नंबर 2 सर. ऑप्शन नंबर 2 इझी आहे एकदम. पण उदाहरण सुटलं कसं बघा. पहिल्या
उदाहरणाच्या भागावरून मी पहिली स्टेप मांडली, समजलंय सर. दुसऱ्या भागावरून दुसरी मांडली. ओके, हो. पुढे बघा आता 30 मिनिटांचे 60 सेकंदांचे असलेले गुणोत्तर किती? किती? 30 मिनिट. आता इथं काय करायचं, कन्वर्जन करून घ्यायचं. काय करायचं मी आता, 1 मिनिट बरोबर किती सेकंड्स असतात? 60. 60. ज्याला कळत नाही त्याच्यासाठी मी लिहून दिलं. ओके, हो. काय आता 30 मिनिट, याला जर मला वाटलं की सेकंदात करायचंय तर काय होईल, 30 × 60 किती आले? 18 एवढे सेकंड्स आले. मग आपण काय करायचं, कालच्या टॉपिकमध्ये शिकलोय आपण की जर युनिट सेम नसतील तर युनिट सेम करून घ्यायचे. मग इथे मिनिट होते, इकडं सेकंद होते. मी काय करतो आता, सेकंद मध्ये करून घेतो. पहिला पार्ट मिळाला मला 1800 सेकंड्स. ओके, आणि सेकंड पार्ट काय दिलाय त्याने, 60 सेकंद. मग आता या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. सोपं आहे. मग 1800 भागिले 60 किती येत आहे आता, 30 भागिले 1 म्हणजेच काय, 30 1 30:1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आलं का लक्षात? इथे काय हो केलं सर. आपण, हो युनिट सेम केलं का, तर इथे युनिट सेम नव्हतं. इथे मिनिट होते, इथं सेकंद होते. आपण इथे युनिट सेम केलं. कालच्या टॉपिकला शिकलोय आपण युनिट सेम करून घ्यायचं. आवाज येतोय कुणाच तरी खरखर असा, बंद करा. बघा, मॅरीगोल्डचा फ्लावर आहे. आता झेंडूच्या 25 फुलांची किंमत 625 रुपये आहे. हा पहिला पार्ट झाला. तर अशा 30 फुलांची किंमत किती? आता डायरेक्ट विचारलंच आहे त्याने. मग काय आता 25 फुलांची किंमत किती आहे, 625. 625. आता नेहमी असं उदाहरण आलं का आपण काय करायचं असतं, एका फ्लावरची किंमत कॅल्क्युलेट करायची किती, बरोबर. त्याच्यावरून किती विचारू देत. मग सोपं आहे. आता 25ची दिलेली आहे, मग आपण एकाची काढू. मग 625 भागिले 25 किती आला, 25 25 625. म्हणजे 1 फ्लावरची व्हॅल्यू किती आहे, 25. आता त्याच्यावरून 30 फ्लावरची जर काढायची असेल तर काय करणार आपण, 30 गुणिले 25. ओके, किती येतो, 750. बरोबर आहे का, हो. 750 रुपीज. ऑप्शन क्रमांक 4. इथे काय केलं आपण, फक्त पहिलाच पार्ट दिलेला होता त्याच्यावरून आपण, आवाज येतो रे कोणाच तरी खरखर असं एक सारखा. तर बघा, एका फ्लावरची किंमत काढून घेतली. ती कशी काढतात, एकूण ज्या फुलांची दिलेली असेल तिला त्याने भागाकार करून घ्यायचा. एका फुलाची किंमत मिळेल आणि एक्स्ट्रा फुलांची विचारलेली आहे तर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. ठीक आहे, चला पुढे. 2.7 डेकालिटरचे 450 डेसिलिटरशी असलेले गुणोत्तर किती? इथे सुद्धा काय आहे, तुम्हाला आता कन्वर्जन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, कन्वर्जन विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा, 1 डेसी लिटर बरोबर किती डेकार आहे, किती येतील, 100 का? चेक करून घ्या, काल तुम्हाला लिहायला लावले होते. अशाच प्रकारचे उदाहरण येतात मग, बरोबर. हो सर. मग इथं आता डेका आहे आणि इथं डेसी आहे. मी आता समान करून घेतो. काय दिलं आहे त्याने, 2.7 दिलेला आहे ना, त्याला डेसिलिटर मध्ये करून घेऊ आपण. मग काय करूया, 100 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 2.7 × 100 किती झाला, 270. बरोबर, 270 किती, 270 किती डेसी लिटर बर का. आपण डेकामधून त्याला याच्यात आणलं, मिळालं. मग आता आपल्याला काय करणार, 270 भागिले 450. काय येईल आता, 3 × 1 3, 3 × 5 15, 3 × 9 27, 9/15. पण काल एक तुम्हाला सांगितलं होतं, कालच्या याच्यामध्ये टिप्स होती एक, की गुणोत्तर रेशो हा जो आहे
तो अतिसंक्षिप्त, बरोबर, शब्द आठवतो? अतिसंक्षिप्त रूपातच रेशो लिहितात. मग काय करायचं, जोवर भाग जातो वर द्यायचा. 3 त्रिक 9, 3 5 15. भाग गेला नाही का मग थांबून घ्यायचं. लक्षात राहील? हो थांब, मग जिथवर भाग जाईल तिथवर जाईल. काय झाला? 3 5. ठीक आहे. हा प्रणय लिहून घ्या, काही फरक पडत नाही, टायपिंग मध्ये होतं ते. झालं का? लगेच 2.7. आता ते इथे पण एक थोडंसं मिस्टेक झाले बघ. डे का आहे पाहिजे, हा डे सी झालेला आहे. ते करून घ्यायचं तुमच्यासाठी. मी ते ज्यांना थोडंसं काही सेमीचे काही इंग्लिश मिडियमचे त्यांना ते वाचण्यासाठी सोपं करून दिलेलं आहे. एखाद्या वेळेस शब्द लक्षात येत नाही, ठीक आहे, काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. पण हा एक पार्ट या उदाहरण लक्षात घे की आपल्याला अतिसंक्षिप्त रूप हे काढायचं असतं, म्हणून या स्टेपला न थांबता पुढच्या स्टेपपर्यंत जायचं. ओके, म्हणजे ज्याने कालचा पार्ट पाहिला आहे त्याला आजचे उदाहरण सोडवताना अडचण येणार नाही. नाही. सहजगत्या सगळे उदाहरणं त्याला सोडवता येतील. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. कोणाला काही शंका? समजला का? पण काय उदाहरणं घेतले, समजले का? मेसेज हो सर. ठीक आहे. हो सर. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने तयारी करत राहा. उद्या सुद्धा आपल्याला आणखी काही घटक घ्यायचा आहे. ओके सर. चालेल. ओके सर. दाखवा ना. काय म्हटले? तर 4 मिनिट. हे बघा, सोपं आहे हे. फक्त 30 मिनिटाचं आपण काय केलं, इथे एक्स्ट्रा उदाहरण असेल आरती लिहून घ्यायची, अजून याच्याशी सांधर्म्य असणारे उदाहरण सोडवायची. इथं मिनिट होता, इथे सेकंड होता. आपण काय केलं, मिनिटाला सेकंड मध्ये रूपांतर केलं. कारण मी काय म्हटलं होतं काल सुद्धा, युनिट सेम करून घ्यायची. सेम होती का? इथे नाही. इथं मिनिट आहे, इथं सेकंड आहे, म्हणून आपण काय केलं, 30 मिनिटांना सेकंड्स मध्ये रूपांतर केलं. 16, 1 मिनिट बरोबर 60 सेकंड्स, म्हणून 30 × 60 1800 सेकंड्स. आणि मग हे 18 सेकंड, हे 60 सेकंड. दोघांचं गुणोत्तर आपण काढलं. आता खाली एक असतोच, म्हणून अतिसाश एक आला. हे तुम्हाला उत्तर मिळालंय. आलं लक्षात? का शंका आहे अजून? घ्या बघून. आता काय राहिलं याच्यात? काय नाव आहे तुझं? गायत्री. गायत्री बिरादर. हो सर. दुसरं उदाहरण आपण जेव्हा घेतलं तेव्हा काय केलं, डायरेक्ट आपण काय सांगितलं, इथे x ने मल्टिप्लाय केला होता, बरोबर. इथे 3 संख्या दिल्या आहेत, गुणोत्तर दिलं आहे 3x 4x 5x. हा उदाहरणाचा पहिला पार्ट होता. पहिले स्टेप लिहून घेतली. दुसरी स्टेप काय आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज, त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज. त्या संख्या कोणत्या आहे? पहिले 3x आहे, दुसरी 4x आहे, तिसरी 5x आहे. मग का 3x वर्ग 4x वर्ग 5x वर्ग. कारण इथं दिलंय उदाहरणात, उदाहरण नीट वाचा. त्यांच्या वर्गांची बेरीज किती? 450. ओके, मग हे त्यांच्या वर्गांची बेरीज लिहिली मी अशी. हे वर्ग त्यांची बेरीज, वर्ग त्यांची बेरीज. ओके, किती आले? 450. झालं उदाहरण. मग इथून पुढे तुम्हाला सोडवायचं असतं. मग 3x चा वर्ग किती लिहिला, 4x चा वर्ग किती लिहिला, 5x चा वर्ग किती लिहिला, हे 450. नंतर यांची बेरीज किती आली? 50x वर्ग. नंतर हा 50 काय केला? 450 ला भागिले गेलेला आहे. मग हे भागाकार करून घेतला. x वर्ग बरोबर किती आला? 9. आणि मग x इथं 9चं वर्गमूळ काय आहे? 3 आहे. आणि नंतर फक्त 3 ची किंमत या प्रत्येकाच्या मध्ये टाकून दिली. 3x 4x 5x मध्ये या पद्धतीने आल्या संख्या लगेच. फक्त हे कळणं गरजेचं होतं एवढं. आणि ते तर इथं दिलंय, 3 संख्या आपण दिलेल्या आहेत गुणोत्तरामध्ये, आणि त्यांच्या वर्गांची बेरीज दिली 450. ही इथं मांडली मी. बाकी हे पुढं जे आहे, हे जे बाकीचं आपण सॉल्व केलं, हे सगळं तुमचं मॅथमॅटिकल क्रिया असतात, या सगळ्या गणितीय क्रिया असतात, हे आपण करायचे असतात स्वतः. की 3चा वर्ग किती आहे, हे काय वेगळं गुणोत्तरामध्ये काय वेगळं शिकायची गरज आहे, आपल्याला माहिती पाहिजे. 9 + 16 + 25 किती होतात? 50 होतात. 9चं वर्गमूळ किती आहे? 3 आहे. 3 × 3 किती होतील? 4 × 3 किती होतील? 5 × 3 किती होतील? हे आपण उदाहरण काढायचं ते. ठीक आहे.